चुनाव की आहट को देखते हुए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने अपनी तैयारी शुरू कर दी है। इसी क्रम में एनसीपी ने शुक्रवार को नागपुर में विदर्भ स्तरीय सम्मेलन का आयोजन किया है। पार्टी के राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल की अध्यक्षता में आयोजित बैठक में विदर्भ से आने वाले तमाम विधायक, पूर्व सांसद शामिल होंगे। सभी नेता शामिल होंगे। शहर के प्रेस क्लब में आयोजित प्रेस वार्ता में बैठक की जानकारी देते हुए पूर्व विधायक रविंद्र जैन ने कहा कि बैठक का मुख्य उद्देश्य आगामी चुनाव में पार्टी को मजबूत करना और किए जा रहे कामों को जनता तक पहुंचाना है। आता पक्ष प्रवेश बद्दल जे लोकांची चर्चा चालू आहे ते उद्यापर्यंत कळेल। तो जेव्हा पक्ष प्रवेश होईल तो तुम्हाला समजेल की कोणाचा आहे। असं आहे की बोलताना कोणी काय बोललं त्याच्याबद्दल आम्ही बोलत नाही, पण आजच्या घडीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्या पद्धतीने काम करत आहे तो जे आम्ही 40 जागाचा दावा केलेला आहे ते काही खोटं नाही, पण चर्चा होईल। आम्ही जे पक्ष राहते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहर मध्ये पूर्णपणे काम करत आहे। आमचे 6 विधानसभा अध्यक्ष आहे। आम्ही गणेशपेठ मध्ये चांगला एक व्यवस्थित कार्यालय आमचं सुरू आहे आणि दर 10 दिवसात आम्ही आमचे अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष, आमचे प्रदेशचे पदाधिकारी, विभागीय अध्यक्षाबरोबर चर्चा करत आहे। महिला काँग्रेस, युवक काँग्रेसचं पण काम सुरू आहे। तो अशा आम्हाला वाटते की पक्षांनी काहीतरी ज्या पद्धतीने सदस्यता अभियानामध्ये आमचे सदस्य वाढले, प्रत्येक विधानसभा मध्ये आमचे लोक ज्या पद्धतीने उत्साहाने येत आहे, आमच्याकडे प्रत्येक विधानसभा मध्ये उमेदवारीसाठी अर्ज पण येणे सुरू आहे। म्हणून आम्हाला वाटते की 40 सीट जी आम्ही मागितली आहे ते खोटी नाही आणि नंतर निर्णय वरचे लोक घेतील। इकडे प्रफुल्लभाई फार चांगले मोठे नेते आहे आणि राज्य सरकारमध्ये प्रत्येक दिवशी कुठेही विदर्भाकडे दुर्लक्ष नाही, विदर्भाकडे दुर्लक्ष कधी होणार नाही। आणि अजित दादा असो की आमचे मंत्रिमंडळचे कोणी असो, विदर्भावर पूर्ण लक्ष आहे आणि याच्या नंतर हे निवडणुकीचा विषय नाही, या मेळाव्याच्या नंतर सतत आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एक चांगला कार्यक्रम ठरवला आहे। त्या पद्धतीने कुठेही कधीच न राहिला विदर्भामध्ये कोणाचेही दुर्लक्ष राहणार नाही। आता जेव्हापासून हे निर्णय आला माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या, त्याच्यानंतर एका प्रारंभिक स्वरूपची बैठक मुंबईला झाली असेल, पण हे निर्णय इथे होणार नाही। पण वरच्या लेवलवर आमचे कोर कमिटीचे लोक, आमचे महायुतीचे लोक बोलत आहे। त्यांचा जसा निर्णय येईल तो पुन्हा आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुम्हाला सांगणार।